तर ताईंनो, हा आवाज ऐकल्याच्या नंतर कितीतरी ताईंना गावची आठवण आलेली असणार आहे, ज्या कामानिमित्त गाव सोडून बाहेर परदेशी गेलेल्या आहेत किंवा मुलांच्या शिक्षणानिमित्त बाहेर आपल्याला थोडे दिवस का होईना गाव सोडावं लागतं. पण हे सारे आवाज ऐकले की गावच्या आठवणीत आणि असं वाटतं पटकन गावाला पळावं. तर मस्तच सकाळचं छान असं वातावरण झालं होतं बघा. अगदी सगळीकडे धुकं, हलका हलका पाऊस आणि त्यातल्या त्यात म्हणलं चला बाल्कनीच्या झाडांची आज थोडीशी हे करावं, त्याच्याकडे पाहावं छान असं, कारण काही गेलेत आणि काही आहेत. तर तेच थोडंसं मी इथं पाहत होते. हलका हलका पाऊस पण पहा सगळीकडे पडतोय आणि खूप मस्त इथं वातावरण झालेलं आहे. आज थोडंसं बाहेर जायचं प्लॅनिंग आहे, तर ते कुठं काय तुम्हाला नक्कीच पुढं व्लॉगमध्ये समजेल. त्यामुळे आज आहे ना सकाळ सकाळ खूप लवकर उठलो होतो, म्हटलं सगळी कामं आवरून मग जाता येईल. शुभ सकाळ सगळ्या ताईंना. तर आज सकाळ सकाळचे वाजलेत बघा 6:15. थोडंसं आभाळ पण आलंय. एक 10-15 मिनिटापूर्वी मुलं गेलेत सगळे स्कूलमध्ये आणि दोघंच आणि आर्यन जिमला जातो, तो येतो 10ला. तर आम्ही आज निघालोत मस्त असं वे टू भूर म्हणजे पुण्याला निघालोत बघा. तर कामानिमित्त थोडंसं काम होतं, तर आता लेट नाईट संध्याकाळी उशीरच होणार आहे. तर दाजी मी आणि ताई 3 जण चाललो. यांना म्हणत होते चला चला, पण घरी कोणतरी माणूस पाहिजे. तर मग आता त्यांना ते गेलेले तर रात्रीच देवाला मडी मायंबाला गेलेले आहेत. तर आता येणार आहे तर या अर्धा 1 तासाने. तर मग ते म्हणले तुम्ही जाऊन येतो, मग तुम्ही जा. तर ते जाऊन आलेत, ते जाऊन येणार आहेत आता 1-1.5 तासाने येते म्हणले. दर्शन वगैरे झाले, मायंबाचं झाले, मडील जाणार होते आता. सकाळी 6ला फोन केला. म्हणले हिचा नको प्रवास, दगदग परत उद्या पण होईल आणि आता शक्यतो हिला टाळतोयच आम्ही, कुठं न्यायचं बाहेर नाही, 2 जण जातो जरी जायचं म्हणलं तरी कामानिमित्त. पण आज जरा महत्वाचं आहे, तिचं पण स्वतः सेल्फ काम आहे, म्हणून मग म्हणलं आता आज तर तिला न्यावंच लागणार आहे, कारण तिचं ट्रीटमेंट वगैरे थोडी करायची आहे. त्याच्यामुळे मग निघालोय. तर चला मग थोडस वर्कशॉपचं हे ते पुण्यामध्ये बरेचसे येतं, गर्भसंस्कारचे हे ते आणि बरंच आहे आता, प्रत्येक गोष्ट व्हिडिओ मध्ये नाही सांगू शकत. तर आता पता नाही संध्याकाळी किती वाजतेत काय वाजतेत, पण तरी पण लवकर येण्याचा प्रयत्न करूच. तर बाबा आमचे बरेच काही म्हणणार आहेत आपले जे सबस्क्रायबर इथं आलेले की तुम्ही आम्हाला नाही सांगितलं, कारण मी त्यांना म्हणलं होतं मी पुण्यात आलं की तुम्हाला नक्की सांगाल. पण आता पाहू पुढं काय होतं, वेळ कारण मिळणार नाही. सगळी कामं कव्हर करायचे, पटपट सकाळ सकाळ चाललोय आणि संध्याकाळी 11-12च्या रिटर्न यायचे. जर स्टेला असतो तर मग नक्कीच, जर स्टेचा काही प्रोग्राम झाला तर नक्की तुम्हाला कॉल केला असता मी, पण मला नाही वाटत होईल, कारण दिवसभर कामच आटपणार नाही येत. भरपूर असे काम आहेत आणि त्यातले ट्रॅफिक वगैरे हे ते पुण्यात म्हणलं मग अवघडच होतं. तर चला निघतो आता, कारण दाजींची बघा गाडी पण चालू झालेली, 10 मिनिटं झालीत आणि हे बघा हॉर्न पण वाजला. आणि आता ब्लँकेट वगैरे मस्त गाडीत मागं मी रिलॅक्स मध्ये झोपून जाणार आहे, झोपून येणार आहे तिकडं काही हो. तर चला आता घरी सगळं बाबाला वगैरे सगळं सांगितलंय. बघा ब्लँकेट घेतलंय, जॅकेट घेतलंय. आता कसं आहे, मडी मायंबाला गेलेले आहेत बाबा, उशीर होईन आम्हाला, येते त्यांना सांगितलेलं आहे. घरात बसा, कुठे जाऊ नका तुम्ही. तुम्ही जाऊन बसा घरामध्ये. तू जिमला गेलेला येईल आता 10 वाजेपर्यंत, तुम्ही बसा सोफ्यावर आपलं. आणि कुणी आलं तर येऊन नका देऊ, बाहेर गेलेले आहेत सांगा. हा बाहेर गेलेले आहेत म्हणा, त्यानंतर या. ते कुत्रे कसं काय आले आतमध्ये, ती येतेच बाई, त्यांचं काय चिमट्याने सोकावले चिमट्याने. आता ती पोरं कमी तेच जास्त घेऊन येतोय मित्रमंडळी. स्क्रीन गार्ड खराब झाल्यामुळे व्हिडिओ थोडे ब्लर येतात ताईंनो. कालच्या व्हिडिओ मध्ये पण ताई म्हणत होत्या की ब्लर येतात. तर स्क्रीन गार्ड बदलू नाही तर मग सेटिंग चेंज करू, नाही का, तर होणार आहे बरोबर. आज पाऊस येतो काय त्याची काय नुसतं रोजच आभाळ येतंय जाते. चला पेट्रोल भरायला थांबलोय बघा, कारण की कुठं लांब जायचं म्हणलं की पहिले गाडीचा टाकी फुल करायची. आणि हा डिझेल आहे, टाकी फुल म्हणलं डिझेल आणि पेट्रोल, आणि मग जिकडं व्हायचं तिकडं मग टेन्शन नाही, कारण लांब पर्यंत कुठं सापडतंय पेट्रोल पंप, नाही सापडत. असं तसं तर असतं आजकाल दाजी किती किलोमीटर वर पेट्रोल पंप आहे तो, 1-2 किलोमीटर नाही. पण काही ठिकाणी संपलेलं असतं डिझेल, काही बी होतं त्याच्यामुळे. मध्ये ते युद्ध चालू होतं त्यावेळेस लईच हे चाललं होतं ना. काय करते मॅडम, 2-4 काम आहे, ते ऍड्रेस काढते बाई. चला त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला होता मी की आजकाल बघा नॉन व्हेज हे ते फळ काय म्हणतात ना,
आपलं सब्जी मध्ये पण सगळ्या भाज्या सगळ्याला इंजेक्शन फवारणी सगळ्याला एकमेव मासाच असा होता जे की फिश जे पाण्यात आपण पकडल्यावर जे खात होतो त्यालाच तेच एक असं होतं का त्याला इंजेक्शन नाही काही नाही कोणते औषध पाणी नाही काहीच नाही बरं का. प्रोटीन आणि त्या सोर्स दिवशी- तोच ओरिजिनल होता एक आता हा. सध्या. पण त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला की पाण्यामध्ये एवढा मोठा मासा पकडला त्याला इंजेक्शन दिलं आणि ते परत पाण्यात सोडून दिला. मग ते कशासाठी दिलं असं आणि त्याची ग्रोथ होण्यासाठी आजकाल सगळंच केमिकल युक्त चाललंय. एक पण तो पण माशाला आता 1-2 महिन्यात मोठा होणार मासात 15 दिवसात 3 मोठा महिन्यात होईल. मोठा करायचा त्याला 1 महिन्यात करायचं ते इंजेक्शनने केमिकलने काहीतरी अशा वेगळ्या प्रक्रिया करून. किंवा त्यांची हे प्रजाती वाढवण्यासाठी जिथं 10 पिल्ल घालतो तिथं 50 घालो असं काही असेल. असं पण सी फूडच चांगलं समुद्रातले मासे ओके. बाकी हे चला म्हणजे सर्वच नाही असं घरीत पण काही काही मग त्यालाच म्हणतात ना भेसळ इथं काही करपलेलं असं बावड लोक असं ते करतात. पण तेवढंच ते राहिलं पण ते होतं स्वतःलाच धोका देतात ते असं त्यांना वाटायला पाहिजे ते दुसऱ्याला आणि काय माझा तर आपल्याला- माशावर इतका भरोसा होता ना माझा. काय घरात माझे आणले काही म्हणती की एकमेव असं एवढंच आहे की जे आपण नैसर्गिकरित्या बनलेलं विदाऊट केमिकल विदाऊट Injection. इंजेक्शन फवारणी आपण हे खाऊ शकतो आणि एक त्याच्यातच प्रोटीन युक्त म्हणजे तेवढंच राहिले. पण ते त्याला बी इंजेक्शन द्यायला लागले म्हणल्यावर आता एक व्हिडिओ बघण्यात आला कालांतराने काही दिवसांनी आता अजून समुद्रातले प्रमाण पण वाढवत. देतील होय हो. नाही समुद्रात नाही. समुद्रात जायला समुद्रातलं पकडून नाही. नाही देऊ शकत का. समुद्राला कोण इंजेक्शन हे आता ताई त्यांच्या थोडी दाजी बरोबर म्हणले ना समुद्रात मिळणारे मासेच खरे मानायचे आता. कारण बघ आता हे मच्छी पालन करणारे किंवा हे करणारे तळे घरगुती व्यवसाय किंवा हा. काही पण म्हणा बघ करतात विकणारे ना नाही, ते माशांचं. प्रत्येक जण नाही करत तसं काही काही ऑप्शन आहे आणि आजकाल मुंडे साहेब आल्यामुळे तर जरा यांचे म्हणजे सगळ्यांनी सोडले तसं भेसळयुक्त करायचं ते चांगलं काम करू त्यांनी लय भारी बा मला लय आवडलं त्यांचं काम खरंच. मस्त अगदी एवढं आलियन लोक घाबरतात. पनीर बिनीर किती सुंदर भेटते सगळ्या गोष्टी. दुधात मिलावट आहे ना दुधाची कमी झाली लिटरच्या डेअरी मध्ये यायचं नाही एवढा लिटरची संख्या कमी झाली दूधच कमी झालं महाराष्ट्रामध्ये. मग कुठून यायचं दूध एवढं कुठून यायचं भेसळयुक्त झालं ना सगळं. मग भारी त्या त्यांनी दिवशी ते मी केळीचा व्हिडिओ पाठवला होता ना ट्रक केळी खाली गेली होती केमिकलने पिकवलेली. पण त्यांना म्हटलं आता हे बाजारात गेल्यावर पकडतील त्यांनी ते जंगलामध्ये खाली करून टाकले ते सगळे ट्रक. हा मला व्हिडिओ टाकला तुम्ही तेच ना. हा, हा, हा. त्यांना वाटलं आता आपली चोरी पकडली जाईल अख्ख्या बाजारामध्ये ट्रकचे ट्रक केळं टाकून दिल ते. म्हणजे लोक पैशासाठी आजकाल काही पण करू शकतील बाबा. पण आता ओरिजिनल तरी कुठून आणायचं प्रत्येकाची नसतं ना बाबा कुठं पिकवायचं आणि कुठं खायचं असा प्रकार झालेला आहे आता. आजकाल घरगुती पण तळे करते त्याच्यात बी आणून सोडते मच्छी म्हणून मी बी. आपल्या हॉटेलला काय केलंय नॅचरल खाली भाजी लावली सगळी सर्व हा. टमाटर हे आता आपली शेपू मेथी होती त्याच्यावर कुठली फवारणी नाही, नव्हती नाही, एरिया नाही, नव्हता. काहीच नाही, बरंही काहीच त्याची नाही. ग्रोथ कमी होऊ द्या छोटं वाढू द्या हाय तेवढीच. आता मेथी कोथंबीर काय एवढं नाही हे झालं पण अगदी मस्त हे झालेलं आहे. टेस्टच वेगळी असते. टेस्ट वेगळी आहे त्याची भारी अगदी. हे झाडूवाले एका मागे एक बाई यांचं लय जीवन अवघड आहे ना नाही राजी. काय अवघड आहे? पेट्रोल पण ते पेट्रोल जळत आहे तेवढंच विक्री त्यांची एवढी पेट्रोल कमी. जळतं आणि विकत ते बरोबर विकत- देवाने सगळ्यांना चोच दिली तर चारा बी दिलाय म्हणतात ना. हा सगळ्यांचं चालू आहे. चारा बी दिला बरोबर आहे. हा. देव चोच देतो तर चारा पण देतो असं आहे. प्रत्येकाला आपल्याला काय वाटत एखादा मोठ्या गाडीत आहे म्हणजे त्याला काही खुश आहे काय प्रत्येकामागे काही ना काही टेन्शन असतंच बरोबर. चालूच आहे. देवाने कोणाला फ्री सोडलंच नाही. फ्री सोडल्यावर माणूस उलट उद्योग करतो म्हणून फ्री नको. देवानी फ्रीने आपणच वाढून घेतो माणसंच वाढून घेतात. माणसं वाढून न घेतात आणि देव त्या कालचक्रामध्ये गुतवतो नाहीतर माणसं मग वेगवेगळं आठवतील त्यांच्या डोक्यामध्ये वेगळे विचार येतील फ्री असल्यावर. हम्म. आता बघ ना आपल्याच इथं 2 दिवसापूर्वी ताई कुकर मिक्सर गॅस रिपेअरिंग करणारे ते दादा आले होते. त्यांना ऐकायला पण येत नव्हतं आणि बोलायला पण येत नव्हतं म्हणजे चाललंय ना त्याचं बी सगळं. पण आले असं खाना खुना मला तर अगोदर काहीच समजा मग नंतर भावना काय म्हणतात ना, मी ना समजल्या. तिथं आलते बरं का ताईंना आपल्या स्टुडिओवर तर मला करायचं होतं कुकर माझे 2-3 हे झालते आपल्या घरातले आणि मिक्सर खराब झालं तर गॅसची पण सर्व्हिसिंग करायची होती. मी त्यांना बोलत होते त्यांना काही समजेनाच कुठं जा मला त्यांना घरीवरती जंगल विलावर लावायचं होतं. मग त्यांना काही समजेना ऐकू येईना त्या वेगळंच खुनवायला लागले. मग आमच्या स्टाफ मधली मुलगी एक मला म्हणली ताई त्यांना बोलता येत नाही आणि त्यांना ऐकू पण येत नाही. मग त्यांना आम्ही ना आपलं जे सख्या जावाचं फॅशन स्टुडिओचं जे बोर्ड आहे ना तिकडं बोट केला आणि त्यांच्या घरी जा असं हाताने खुनवलं तर मग लगेच समजलं असं अंगठा मला थंब दाखवला आणि लगेच म्हणला की मी घरी जातो. बरोबर आमच्या घरी आला तो म्हणजे नॉर्मल दादा. एकदम ऐकायला येत होतं नॉर्मल जास्त नाही नाही खानाखुणात नव्हतंच जास्त. नाहीच येत ऐकायला. मोबाईल वरती कुकर मी दाखवले बघितले वाकडे तिकडे करून उलटे पालते
आणि मग मोबाईल वर किंमत टाकली ना असं दाखवलं असं, आणि मग म्हटलं चला ठीक आहे, मी पण असं केलं आणि मग दिले नीट करून त्यांनी. पण ते गाडीला त्यांनी ते भोंगा लावलेला होता, ते साऊंड साऊंड लावलेला होता, कुकर मिक्सर रिपेअरिंग वाले. आणि स्वावलंबी देऊ आपल्या याचा फायदा नाही घेत नाही, एखादा लगेच बरं मला भीक मागन नाही होत. हा पण त्यांनी तो करतोय ना, फिरतोय, काम करतोय. स्वावलंबी बरोबर. अशा माणसाला स्कोप द्यायला पाहिजे ना, आपण त्याच्याकडून ठीक करायला पाहिजे, त्याला काहीतरी थोडाफार तरी रोजगार भेटला पाहिजे. नाही आपल्या इथं लय लोक करतात त्याच्याकडनं, म्हणजे लय जुना येते, लय वर्षापासून येतो आणि सगळे लोक आमच्या इकडनं त्याच्याकडनंच नीट करतात. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं, म्हणजे हे ऐकून हे येत नाही, आपल्या इथलचे करतात लोक, पण आपण नव्हतं केलं आतापर्यंत. मेहनत नाही करताय बिचारा. नुसतं सगळं आहे त्याला आलं. बघा तर त्यांनी रस्त्याला भीक मागितली असते, असं खाना करून बोलता येत नाही हे ते, पण ते बिचारा टू व्हीलर वर येतो, दोन्ही साईडला सामान असतं बरंच, गॅसचं परत याचं मिक्सर कुकर सगळं रिपेअरिंगचं. त्याच्यापासून लोकांनी शिकायला पाहिजे काहीतरी. फक्त त्याला बोलता येत नाही, त्याला करता येत नाही, असे म्हणणारे लोक लय तेवढं तर आहे. ऐकू येत नाही ना, पण चांगले दिले करतोय काय तेवढे रोजगार. आणि काम पण लय भारी करतो बरं का, परफेक्ट. तो 500, 1000, 2000 रुपये दररोजचे कमवत असेल किती, हा मग 50,000 रुपये महिना आहे त्याला, बोलता नाही आलं तरी. मग आपल्या लोकांना बोलता येऊन बी 12,000 कमवता आहे ना, म्हणलं काय उपयोग आहे. बरोबर आहे ना. कधी जर परत आला ना तो भैया, नक्की तुम्ही व्हिडिओ काढून ताईंनो त्याचा, लय छान. म्हणजे मला तर बऱ्याच गावागावांनी जात असणार आहे. हा बराच कमेंट पण येतात बघा, आता आमच्या गावात पण येतो, येणार 100%. वातावरण लय छान झाले पावसाचा, अगदी बाहेर बघा मस्त सगळ्या रस्त्याने हलका हलका पाऊस पण चाललाय. तर जसं की ताईंना मी म्हणलं की थोडासा मणक्याचा मला बॅक साईडला त्रास होतो, भरपूर दिवस असं खाली वाकून बुकिंग घेतल्यामुळे ना मानेच्या तिथे थोडासा त्रास होतो. तर संचेतीमध्ये आम्ही गेलतो, तर तिथे थोडासा वेळ लागणार होता, तर म्हणलं चला पार्लरमधनं जाऊन यावा, कारण केसांचं स्वातीचं पण स्ट्रेटनिंग केलेलं भरपूर दिवस झालते, आणि परत मला पण थोडंसं ट्रीटमेंट केसांवरती करायची होती, कारण माझे पण केस खूप रफ फ्रिझी आणि ड्राय झालेले होते असे अगदी. तर केसांवरती ज्यावेळेस ट्रीटमेंट केली ना, प्रोटीन ट्रीटमेंट केली मी, कारण आणखी त्यांनी केस वगैरे ना आपला जो असतो ना रिअलमध्ये तो जाड होतो, मोठा होतो, आणि जेवढे केस असतात ना त्याची आपली जवळजवळ 5 ते 6 इंच केस ची लेंथ जी असते ना ती वाढते स्ट्रेट केल्याच्या नंतर. तर माझं तर नव्हतं करायची इच्छा, पण स्वाती आणि हे मला म्हणली की नाही घे करून, आलोयस तर मग तीच केसांची ते एका पार्लरमध्ये आलो, आणि मस्त असं ज्या कामाला आलतो ते काम संध्याकाळी, म्हणजे ते जे कामाला आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलतो त्याचा खूप तिथं वेळ लागणार होता, म्हणून म्हणलं चला मग पार्लरमध्ये स्वातीने म्हणलं आलंयस तर तुझं स्ट्रेटनिंग वगैरे करून घेऊ, प्रोटीन ट्रीटमेंट देऊ, कारण एकदा ट्रीटमेंट केसांना दिली ना की कंटिन्यू करावं लागतं. तर थोडंसं हायलाईट्स पण मी केलं, कारण मी अजून ट्रीटमेंट भरपूर वर्ष झाली केसांना कुठली दिली नव्हती, खूप वर्षापूर्वी दिली ते, आणि त्याच्यानंतर डॅमेज झाल्याच्या नंतर मी दिलीच नव्हती. पण मग त्याच्यानंतर आज म्हणलं चला झाली इच्छा परत, तर परत मग थोडंसं स्ट्रेटनिंग केलं, परत पुन्हा प्रोटीन ट्रीटमेंट घेतली, आणि बऱ्याचशा अजून काय हायलाईट वगैरे थोड्याशा ट्रीटमेंट्स घेतल्या. इथंच आमचा दिवस गेला पूर्ण, पण छान मस्त केसांना लुक आलाय, मस्त झाल्या. नेहमीपेक्षा जास्त केस माझे मोठे झाले, म्हणजे कायम केस मी वरती टांगून ठेवायचे ना, त्याच्यामुळे कधी असं एकदम असे रफ फ्रीज होते, त्याच्यामुळे कधी असं सोडायची माझी इच्छाच होत नव्हती, कारण एकदम जागेवरच असं करली नाही, मॅगी टाईपचे होते. पण ट्रीटमेंट केल्याच्या नंतर छान झाले. तर चला त्यांना आजचा हा व्हिडिओ छोटासा इथं संपवतो, भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना, बाय.